संत बाळमामा अध्याय 10वा। ओम श्री गणेशाय नमः। बाळमामांच्या अवतार कार्याशी शिक्षित तज्ञ बहुसमुदाय, लीला पाहते तरी परिहाय, लिखित स्वरूपी ना ठेवती। वासरे डायरी वा योग्य टिपण, तिथी तारीख वार पूर्ण, संपूर्ण संदर्भासहित निवेदन न कोठेची आढळते। शिशिक्षित किंवा स्थित तज्ञ, तेही लिखित चरित्राविषयी अनभिज्ञ, स्वमुखे सांगते जे भक्त गुणज्ञ, तयांचेच संपादन झालेशी। त्यामुळे छोटे छोटे कथा भागा ग्रंथीन, त्यांचाच सहभागा म्हणून अन्य, लीला ग्रंथाहुनी अलग जाणवेल हे भक्ताशी। परिबाळमामा हेच सूत्र, विविध प्रसंग फुले चित्र विचित्र, पुष्पहारा समलीला चरित्र, ओवी माझी गुंफिले। अनेक लीला अनेक प्रसंग, विविध पैलू सांगोपांग, मामांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण जाणण्याचा प्रयत्न हा। लिखाणी न्यून्याथवा वैगुण्य, हे तो दोष माझे मजसी मान्य, पठन कर्त्या विनवितो अनन्य, क्षमस्वावे अपराधा। बहुआयामे विविध अंगे, जैसे घटतसे प्रसंगे, व्यक्तिमत्व मामांचे सांगोपांग, उमजून घ्यावे हा चेतन। प्रसंगानुरूप अन्वयार्थ, उपदेशिला भावार्थ, सकळा नकळत घडिल्या प्रमादार्थ, क्षमा करावी विनंती। श्री सद्गुरु बाळमामा बिद्रीग्रामी, तेथेच तळ ठेवून मुक्कामी। श्रीमती दर्याबाई पाटील यांचे सदनी सुरुवातीस तळशी। लोकसंग्रह पाठ वाढत जात भक्तांची वर्दळ, दिवसे दिवसा यशवंत ज्योती पाटील यांची घरा साईस पैस मुक्कामेत। नंतर गंगाराम शिवराम पाटील यांचे घरा शेवटी दादोबा पोतदारा। अनंत पोतदारचे प्रशस्त आवारा सोयीसाठी होतशी। पोतदाराचे सदनाशी सर्वात जास्त काळ मुक्कामाशी, लोकोद्वारासाठी बिद्रीग्रामाशी होतसे मुक्काम बहुकाळ। पंचक्रोशीतील भजन प्रेमी, नाम संकीर्तने भक्ती प्रेमी, समस्त भक्तिरसे न्हाऊनी कृतकृत्य होताती। बिद्री बोरवडे आदमापूर आजूबाजूचा परिसर, नाम संकीर्तनासी महापूर, जनस्वरूपी लोटतसे। मुळे महाराज येथे वारंवार भजनामुपस्थिती, सादरा भजनी प्रसंगी ब्रह्मानंदी रंगुणी, तरातल्लीन होणी नाचती। दत्तात्रय डफळे महादेव लोहारा गुंडप्पा देवन, दादोबा पोतदारादी सदभक्त प्रभूती
आतरा भजन शेवतची दंग राहती. बाळूमामांची कीर्ती महिमा चौफेर पसरी तसे सर्व ग्रामा. दूर दूरच्या ग्रामीचे भक्त नाना गटागटाने येती. समाजातील सर्व थरातून जाती धर्म विविध पंथातून अबाल वृद्ध दर्शनार्थी गज बजती पोतदार सदन. कित्येक सत्पुरुष संत महंत अध्यात्माधिकारी ज्ञाता ज्ञात समस्त पाद परशे पुनित होत. दादोबा पोतदाराचे घर दूध गंगा तीर बिद्री ग्राम सद्भक्तीचे कैवल्य धाम. विस्मृती पावती लीला विराम असंख्य येथील कालोघात. पूर्व ग्रंथकर्त्यांनी असंख्य दुर्घट यत्नानी गद्य ग्रंथ निर्माण कर्मी अनायासे ठेवा दिधला. त्यांचेच धरून या बोट त्यांचे मार्गी पावले टाकीत. विनाम्र भावे अनुवादित बोल गोड मानावे. तळास्ता विद्री भागात दूध गंगा नदी काठ. एक दोन प्रसंग निवेदित खास विशेष म्हणाव्यासे. कृष्ण पाटील कौलकर एक थोर जमीनदार परिसरातील प्रस्थथोर प्रतिष्ठित नामांकित. भरपूर सोबत्ता घरीदारी धन धान्य विपुल फार. गोठ्यात जनावरे खिल्लार कोठारे सदैव भरलेली. रात्री घरावर से गस्त जागता पारा सदोदित. स्थावर जंगम मालमत्ता सुखवस्तू परंतु. घरचा करता घरमालक मस्तकावरी परिणाम होत. भ्रमिट होणे बडबडता स्वतःशीच मोठमोठ्याने. खाण्यापिण्याची नशे शुद्ध अस्ताव्यस्त केस वस्त्र. विसंवादीय संबद्ध टकळे चालू तोंडाची. करविले अनेक उपाय नाना देव देवरसे मंड्या दोऱ्यांना. डॉक्टर वैद्य धनवंतऱ्यांना वेळ पुरून उरलेली. नदी काठी असते मामा जेव्हा कळले गावकऱ्यांना. धरून कृष्णा पाटलांना मामा समोरे आणताती. कृष्णा पाटलास पाहुणे समोर मामा करती शिव्यांचा भडीमार. म्हणती कोणाचे पेटवा या घर आला येते कशासाठी. अरे मी देवकी देवर्षी कावे ताल साधना माझ्या पाशी. संचार बाळगीत अंगाशी कोण समजला हो. इथं झालंय माझे मला पुर या उंडग्यासाठी रानो माळ. पोटासाठी दिवस रात्र बोंबलत फिरतोय मी. सकाळच्या प्रहरापासून सायंकाळी कलती उन्न हुसकावून लावण्याचा प्रयत्न करून पाहती सत्व परीक्षा. जेव्हा झाली उन्न कलती आकाशाकडे पाहून म्हणती लेखा तुझे नशीब आहे जोरावरती. हा भंडारा घे आणि जा. या भंडाऱ्याचे
पथ्यपाणी आहे अति कडक म्हणून प्रतिपाळावे 21 दिनी स्वतंत्र राहणे शेतावर स्वतंत्र ठेवणे नानी घर श्री संगयापासून दूर भंडारा पाण्या बरोबर दिवसातून 7 वेळा घेणे पथ्यपाणी काटेकोर 21 दिवस पाळती तर नशीब तुझे बलवत्तर समजून राहणे विश्वासी एवढे म्हणून भंडाऱ्याची पुडी बांधोनी देती तातडी 21 दिवस पाळती पथ्यपाणी आवडी सेवा करते कौलवर मामांच्या कृपेने कृष्णा पाटील पूर्ण बरा होणी सत्वर भक्त निश्चिम होणी तर आज्ञेप्रमाणे वर्ततसे दरवर्षी आपण होण गुराळ चालू करे हंगाम रसौस गुळ घेऊन मामापाशी तसे पुढे अवघड प्रसंग येत कृष्ण पाटील मामाशी बोलत दरोडेखोरांनी केला शिबेत घरावर दरोडा घालण्याचा त्यांनी घरावरी चिकटविले पत्र दहशत पसरली सर्वत्र आम्हास तुमचा भरवसा मात्र या प्रसंगी रक्षावे मामा देते भयवचन भंडारा पुढे देते बांधून कड्या कुलपेन लावता पूर्ण घर उघडे सोडून रहा पाटला सदिला सा वाटे थोर मामावरती घालून भार उघडे ठेवती सर्वदार आणि निश्चित राहती त्या काळी दरोडे खोरांची दास्ती दरोडे खोर सशस्त्र असते प्रसंगी प्राणाची आहुती दरोडे वेळी पडत असे काही न घडता अनुचित निघून जाय काळ निवांत या प्रसंगामुळे निश्चित मामावर विश्वास वाढू लागे संकट काळे रक्षण करिता जो निज भक्ता सांभाळिता तयाचे चरणी चरण रेगता काय गैर यातसी दुसऱ्याचे दुःखाने प्रसंग आपणास वाटे सौम्य भाग स्वतःवर ओढवी प्रसंग तेव्हा तीव्रता जाणवे तेव्हा आठवितो देव धर्म संकट काळे आठवी राम सर्व काळ पालवी योगक्षेम त्या घडीन आठव कोणासी सर्व काळ आठविती देवासी नये दुःख दैन्य तयापाशी आयशी वृत्ती संतांची म्हणून तेची सद्गुरू निपाणी राधा नगरी मार्गावर पश्चिमेस काही अंतर चिकोत्रा नदीच्या काठावर मेतके नामे ग्रामासे चिकोत्रा नदीच्या दक्षिण तीरी मेतके ग्रामानी शिवार हमीदवाडा उत्तर तीर काळी कसदार भूमी अशी जमीन काळी कसदार बाबळीची बने विपुल फार म्हणून मेंढपाळांचा संचार या भागात पारसी स्वतंत्रपणे व्यवसाय सुरुवात मामा प्रथम या स्थळीत विरूपाक्ष जंगम नामे एक हमीदवाड्यास भक्तसे हमीदवाड्याचे विस्तीर्ण शिवार 4 टंचाई जाणवल्यावर मेतके ग्राम दक्षिण तीर
मामा येती कळपासवे, येथे बाबळीची विशाल वने, कोवळा पाला बकऱ्या कारणे, शेंडे खुडून बकऱ्या चारणे, यालाच बेनणे म्हणताती. प्रसंगी बकरी शेतात उभे पीक करीती फस्त, झाड्याने पिकांच्या राखणीत शेतकरी होती हैराण. शेतकऱ्यांना उपद्रव वाटतो यांचा, मेंढऱ्याने धनगराचा म्हणून त्यांना करण्याचा वारंवार प्रयत्न करीती. आवडग्रस्त परिस्थिती गांजून येते मेटा कुटी, धनगराची तीच स्थिती कष्टप्रद जीवन. उन्हाळ्यातून माळ राहणी फिरावे लागे करण्या राखणी, बिन दाव्याच्या जनावरा मागुनी वर्षाकाठी वारमास. थंडी असो वा पाऊस काळ उघड्यावर मांडुनी संसार, भटकंत्या शेरानो माळ ना सुट्टी ना विश्रांती, गावोगावी नम्रता धरोनी जी 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 ऐशे करोनी, शेतकऱ्यांची मर्जी राखोनी वावरावे लागतशी. बाळाबाबाजी पाटील नामे पोलीस पाटील मेतके ग्रामीण, शेतीवाडीच्या राखणी कर्मी फिरत असती एक वेळा. शेत जमीन विस्तार विस्तीर्ण त्यात धनगरांचा उपद्रव कारण, देखभाल करणे रात्रंदिन पराकाष्ठा प्रयत्नांची. पाती समोर धनगर एका रस रसित बाबुळ बेनुनी, साप बकऱ्याशी तोडून पाला घालीत चिलिम उडीत बैसलीशी. बाळा पाटील राग रागाने विचारते कोण रे तू म्हणून, जी मी बाळू धनगर नामे म्हणून तो उत्तरे. झाडे काय तुझ्या बापाची म्हणून, बेनली कोणा विचारुनी, दे आता माझे नुकसान भरोनी म्हणून बोलती धनगराशी. धनगर बोले नम्र वचन, नाही कोणास विचारले जाण, नुकसान झाले द्रव्य रूपाने भरपाई करू म्हणतसे. तू काय नुकसान देणार, पैसे असते तर तुम्ही तर वनवन भटकंती ग्रामांतर, करत फिराल कशा पायी. तू तरी काय देणार, मी कसले काय घेणार, नुकसान झाले माझे मात्र वर्षाकाठी उपद्रव. शांतपणे तो धनगर निघून जाय हळवार, असले प्रसंग वरचे वर विसरून जाती पाटील. सोडून मेतके परिसर, धनगरे करती ग्रामांतर, अखंड चालले कृतुचक्र राट गाडग्याप्रमाणे. उन्हाळा ऋतू होय सरता, पुढे पाऊस काळ पुढता. बाळा पाटील शिवारे पेरता, ज्वारे त्याच राणामध्ये. तथापि उगवण न होय बरोबर, पिकही वाटसे सुमार. जे दे काळ्याई सादर, स्वीकार करती लेकरे. पुढे सुगीत सराईवर, कापणी करती शिवार. कणसे कापून खळ्यावर, मळणीसाठी घालती. 200 पेंडी कडबासे, 2 पोती ज्या ज्वारी होईल दिससे. रिकामी पोती आणण्याते, पाठविती कुशाप पुत्राते. सायंकाळी दिशे छोटी रास, राशीवर मानगत करण्यास. कोंबडा लागत असे कापावयास,
कुशाप्पा घरी गेला असे जेव्हा होतसे दिवे लागण रास भरणे थंड वेळ करून म्हणून मुलाची वाट पाहून राहिले बाळाप्पा खळ्यावर. इतक्यात इतशिक धनगर उंच मिशिवाला काळसर उन्हाळ्यात बाबळी बेनणारा होय तोच वाट तसे खांद्यावर काळी घोंगडी हाती मानग्याची छडी डोईवर लाल रुमाल बांधी आला मेंढरे चारत खळ्यावरही शांतपणे उभा राही काठी टेकून झाले वाटत मळणी विचारण करते पाटलाची कसली मळणी कसली रास दोन पोती होईल आदमासा काळे काही काय देईल पोटासा समाधानाने तिची स्वीकारावी. धनगर पुसे पाटलास केव्हाशी आता भरता रास मानगत झाली की लगेच आज भरू सायंकाळी. धनगर बोले पाटलास भरू नका सायंकाळास उद्या भल्या पाटेस रास भरा म्हणतसे. पाटील म्हणते का रे बाबा आज नको उद्याच काबा धनगर म्हणे ते काय करशी बा सांगितले ते ऐकतून. पाटील म्हणते बर बाबा उद्या पहाटे भरेल रास गा आला तसा जेवण करून जा तसाच उपाशी काय जाशील. धनगर म्हणे मी शुद्ध शाकाहारी मजन तुमचे जेवण चालणार माझ्या भाच्या सफार तर जेवणासाठी पाठविना. धनगर वाटे आत्मविश्वास पूर्ण शांतचित्त समाधान देतसे सल्ला ना होतपणे पाटील म्हणती ऐकून पाहू एखाद्याचे निरपेक्ष सांगणे ऐकावे आसे काहीसे वाटणे सांगणाऱ्याच्या समाधाना कारणे. पाटील बाळा विश्वासती पाटील जागे भल्या पहाटेस शुक्रतारा ये उदयास दोन पोती भरली तरी रास होती ते वडीच दिसतसे. पुन्हा मुलाशी पाठवणी आणखी पोती घेती मागवणी ऐशे 3-4 वेळा करुणी झुंजू मुंजू तोवर होतसे. आता पटपटीत उजाडल्यावर रानात सुरोय वर्दळ 22 पोती भरली खळ्यावर पाटीला आश्चर्य पावती. सायंकाळी आलेला धनगर लक्ष्मी स्वरूप वाटे खरा त्याचाच वचनाची प्रत्यय मधुर वारंवार होतसे. तसेच निगती पाटील बाळा सर्व धनगरांच्या फिरती तळा कालच्या धनगराचा धांडोळा चैन नसे भेटल्या विन एका तळावर पाहती बाळमामांशी धावून धरती चरणाशी सद्गती तंता करणे क्षाळी तीच चरण कमले मामांची. पाटील म्हणती क्षमा करा देवा आपणास न ओळखले स्वभावा आपणास अपशब्द क्षमा स्वा अपराध माझा थोर होय आपणास केली शिवीगाळ बेनली निमित्ते बाभुळ अनंत पटीने उपकार थोर माझ्यावर केला आपण मामा शांत चित्ता स्वतः पाटलाशी अभय हस्त ठेवित घराण्यास वरदहस्त देत मेतके ग्रामी प्रथमतः तदनंतर अनेकानेक ग्रामस्था मामांचे होती निश्चिम
भक्त बाळा पाटलांचे घरी मामांचे होता जाणे नियमित दिवसे दिवस स्नेहबंध सहजचे हो लागते दृढ हृदय सिंहासने आरूढ हो लागते बाळू मामा. इसवी सन 29 साल मेतके ग्राम्य शेतळ सदभक्त बाळा पाटील यांचे घरी ती बाळूमामा. बाळूमामायशी दिव्य विभूती निर्विकार निर्विकल्प असते काही लीला करण्यासी खेळ करते भक्त कल्याणा. मामा घराशी येऊन म्हणते आंबोळ्या कराव्या जाणा आंबोळ्याचे न्याहारे कारण तुमच्या पाशी आलो असे. पाटलीन बाई सत्वर जात्यावर बैसोनी सादर तांदळाचे पीठ तयार आंबोळ्या करते खाण्यासाठी. परंतु घरामध्ये दूध दुभते काहीच नसे कालवनाते. आज मामा येते न्याहारी ते खिन्न होती मानसी. नाईलाज शेजारी जाऊन नावे थोडे दूध म्हणून रिकामा पेला पदराडून दूध आणण्या चालल्या. लहानसेचा शे घर सर्व प्रकार नजरे समोर मामा विचारते कारण तर पाटलीन बाई सांगते घरी नसे दूध दुभते एक म्हैस परी आटली असे. दूध बंद करून 6 मास होते रेडकासही न पाजी. मामा बोलते कोण म्हणते म्हैस आटली नसे दुभते मागे मागे फिर सोड रेडकाते धार काढण्या बैस तू. पाटील उभे सामोरीच काय करावे काही न कळत. मामा सामोरे बोलण्याची शहामत नसे कोणा पाशी. पाटलीन म्हणते म्हैसवांड फार रेडकासैन फिरकू देणार पानाच नाही सोडणार लाताडेल तत्काळ. रेडकाशी म्हैशीपाशी सोडतसे दुधासाठी चरवे आणतसे तो आश्चर्य पाहतसे. वास्तल्ये चाटते रेडकास पाना सोडतसे ते वेळ रेडकास पाजून सकळ दूध देतसे 2 शेर सकळ आश्चर्य पावते. आला लाथाळणारी वांड म्हैस प्रतिकार किंवा काही त्रास शांत दुबते नवल कैशी. अवाक होती पाटीलही बाळूमामांचा हा प्रसंग दुसरा चमत्कार पाहते सामोरा. आपणास कृपा प्रसादची खरा कृपा बाळूमामांची आपले सदने सद्भाग्याचा लोणी आपल्या पायी अहो भाग्य कित्येक जन्माची पुण्याई. योगाईश्वरी कृपा ओसंडते दसरा दीपवाळे हो न थोर सण खाऊ घालती मामाशी जाण. आंबोळ्या क्षीर गरम करुण तृप्त होती बाळूमामा. ऐशीच एक कथा सादर गुरुचरित्री क्षेत्र गाणगापूर वांजमयशी दोहती सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती. त्यास 5 शतके होती हे आश्चर्य आहे सांप्रती. मेतके ग्राम बाळा पाटील वंशजाशी आजी समस्त जाणताती. तथापि ती आणखी 6 मास म्हैस देतसे दुभत्यास विना तक्रार 2 शेर दिवसास. सर्वास हे ज्ञात होय बाह्यात काय दिसते धनगर तथापीश्वरी अवतार थोर साक्षात ब्रह्म विष्णू महेश्वर सद्गुरु बाळूमामा. बाह्य रूपावर माया वसे जो कोणी ऐसा ब्रह्मितसे परिसास धोंडा मानुनी फेकतसे तो हतभागी दुर्दैवी. ऐशे सगुण रूपे साकार
भक्ताशी करण्या पाखर अवतरतीश्वरावतार तैसेच माम जाणावे. भक्तांची पाहण्या कसोटी साक्षात समोर प्रगटते. आपण असावे सजगवृत्ती माया स्वरूपी गुंतू नये. इति श्री आत्मापूर स्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथे दशमाध्याय गोडा. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम पुंडलिक हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त.